मागील भागात आपण पाहिले, सुमितने मितालीला ऑफिसच्या जवळच्या बागेमध्ये भेटायसाठी बोलवले. संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मितालीचा परिपूर्ण लक्ष होते की तिला ऑफिसनंतर बागेत जायचे आहे, कारण सुमित तिथे तिची बागेमध्ये वाट पाहणार आहे म्हणून. तर मिताली तिच्या सीटवरून उठली आणि थेट सुमितच्या कॅबिनकडे नजर वळवली, तर तिथे तिला काहीच हालचाल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसच्या बाहेर निघताना मुद्दामून सुमितच्या कॅबिनजवळून आली. काय बघते तर सुमित आधीच निघून गेलेला होता. मितालीही आता लगबगीने ऑफिसच्या बाहेर निघाली. तिच्याबरोबर तिचा मित्र-मैत्रीण तिला बस स्टँडजवळ चालण्यास म्हणू लागले, तर मितालीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मिताली मग बस स्टॉपकडे न जाता थेट बागेकडे वळली. ती जशी बागेच्या गेटच्या आत शिरली, तिला सुमित दिसला. सुमित एका मोठ्या वृक्षाच्या खाली बसला होता. ती लगबगीने त्या वृक्षाच्या अर्थात सुमित जवळ गेली. मिताली तिथे जाऊन मात्र थोडीच स्थिरावली आणि हळूच सुमितच्या पाठीमागे पाठ करून बसली. सुमित मितालीच्या येण्याच्या प्रतीक्षेत गुंग होता. छान झुळझुळ वारा सुटलेला होता आणि सुमितच्या नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जाताबरोबर सुमितची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते की तो सुगंध त्याच परफ्यूमचा आहे आणि सुमितला समजले की मिताली आली आहे. त्यानंतर सुमित बोलला, आलीस तू? मग मिताली बोलली, हो आली मी. ती पुढे बोलली, तू मगाशी येताना मला माझ्या प्रेमाची शपथ दिली होतीस आणि मग तर मला येणे होतेस. मग सुमित बोलला, मग अशी मागे का बसलीस? पुढे ये ना. मग मिताली म्हणाली, नको, मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचे आहे तेथूनच तू बोल. मग सुमितने बोलण्यास सुरुवात केली, मिताली, मी सगळ्यात आधी तुझी क्षमा मागतो. मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होती. रागाच्या भारात मी त्यावेळेस तुला आणि तुझ्या आईला काही असे वाईट बोललेलं नव्हतं. फक्त माझे पुरुषत्व आणि माझा आवाज जरा जास्त तळावरती गेले होते. तो पुढे म्हणाला, मिताली, आय लव्ह यू. मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आताही प्रेम करतो. मी तुझ्या राहणेस काय तर मी तुझ्या विना जगू शकत नाही. तुला तर नक्की माहीत असेल की मी कसा जगतोय. तू घर सोडून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाणे किती कॉल केले. तू माझ्या कॉल उचलत नव्हती, तर मी आणखीनच बेचैन होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत राहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच, नो आन्सर. तेथून थकून हारून मी तुला कॉल करणे बंद केले. एकतर तू माझं डोळ्यांना दिसत नव्हतीस आणि दुसरं तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडाहून गेलो होतो. अगं, मी त्यावेळेस मोबाईलमधील आपल्या दोघांचे व्हिडिओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहान-भूक भागवत होतो. एक वेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता की तू ज्या आयुष्यात नाहीस, ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपवून टाकावे हे आयुष्य. पण मग तुझा विचार आला आणि आपलं निस्वार्थ प्रेमावर माझा घट्ट विश्वास होता. म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करत आहे. मग सुमित मितालीच्या समोर गुडघ्यावर बसून बोलला, मिताली, तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात येणार. आता माझा धीर फारच खचून गेला आहे आणि माझी उत्कंठा आता कधी अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तुला सांगण्यासाठी मी तुला बोलवले आहे. आता जरी तू परत आली नाही तर मला कधीच या जगात बघू शकणार नाही. सुमित ठसाठसा रडू लागला होता. इकडे मिताली जेव्हापासून तिथे आली आतापर्यंत सुमित जे काही बोलला ते ऐकत फक्त आणि फक्त रडत होती. मितालीकडून काही प्रतिसाद नाही आला म्हणून सुमित थांबला. त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे अश्रू पुसले. पण त्याला मितालीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. सुमितने मान वर करून मितालीकडे बघितले, तर ती सुद्धा ठसाठसा रडत होती. सुमितने ओळखले आणि तो समजला की हा पश्चाताप आहे. तो मितालीला आला होता. मग सुमित मितालीला बोलला, रडून घे मिताली, मन मोकळेपणाने रडून घे. म्हणतात की रडल्याने मनातील स्थान कमी होतो, म्हणून तू मनसोक्त रडून घे.
मग थोड्या वेळाने मितालीने स्वतःला सावरले आणि ती आता सुमितकडे चेहरा करून बोलली, सख्या रे, तू हे आजवर का नाही बोललास? ही गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बरं इतका उशीर केलास? अरे, तुझा कॉल न उचलणे हा माझ्याकडून घडलेला फार मोठा गुन्हा होता. सख्या रे, तू बोललास त्याचप्रमाणे माझाही राग अनावर झाला होता आणि मी रागाच्या भरात हे सगळं कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते की माझ्या हातातून किती मोठी चूक झालेली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती, परंतु तेव्हा वेळ माझ्या हातातून निघून गेली होती. माझ्या आईचा त्या फाजील आणि खोट्या अभिमानांनी मी माझे घर आणि माझ्या सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला लागली होती. मग ती पुढे म्हणाली, माझ्या आईने तुला आणि तुझ्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते की ती चूक नाही तर गुन्हा माझ्या आईचा आणि माझा होता. तो शब्द आणि माझी आई बोलली होती, परंतु तिला आंधळ्यासारखा पाठिंबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता. माझ्या आईच्या त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आईबाबांना किती त्रास सहन करायला लागला. त्या बिंडोक बाईच्या अहंकारामुळे तुझ्या आईबाबांना काय किंमत मोजावी लागली आणि कसला त्याग करावा लागला ते सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय? मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून राहून आत्मग्लानी येऊन मी स्वतःला दोष देत रडत बसायची. मग मितालीने सुमितचा हात हातात घेतला आणि ती पुढे म्हणाली, सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम केले रे, तेही बालपणापासून. तू मगाशी ऑफिसमध्ये बोललास ना की खाकसच्या दाण्या इतकं प्रेम. अरे, मी तर एवढे प्रेम केले आहे तुझ्यावर की ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश पूर्ण पडेल. सख्या रे, माझी ही तुझ्यासारखी अवस्था झाली होती रे. तुझा कॉल येणे बंद झाले त्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्यासाठी आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी आणि आतुर होऊन गेली होती. तुझ्याचप्रमाणे मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ आणि फोटो बघून मी माझ्या उतावीळ डोळ्यांची तहान भागवत होती. मग मितालीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे ती म्हणाली, तुला आठवते काय रे तो परफ्यूम जो तुने मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केला होता? तोही फक्त तुझ्या आवडीचा. तुला तो परफ्यूम आणि त्याचा सुगंध इतका आवडायचा की तुझा हट्ट असायचा की मी तोच परफ्यूम रोज वापरावे. तर मी तोच परफ्यूम आताही न चुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या परफ्यूमचा दळवळणारा सुगंध तर मला असं वाटते की ते तुझे भाऊ पास आहे आणि मी तुझ्या बहुप्राशात निवांत झोके घेत आहे. मिताली मग सुमितच्या जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इकडे तू तडपलास आणि तिकडे मी तडपत होती. तेही कशासाठी की आपण प्रेम केले आणि तेही खरं प्रेम. तुझ्याचप्रमाणे माझाही तोच विचार होऊन गेला होता की ज्या आयुष्यात तू नाहीस त्या आयुष्य संपवून टाकणे. परंतु मला तुझा विचार आला आणि आपल्या निखळ अशा प्रेमाने मला असे करू दिले नाही. मी तर माझ्या रागाच्या भारात तुझा कॉल उचलला नाही. परंतु तुला खरं सांगते, त्या क्षणापासून मी माझा मोबाईल 24 तास माझ्या नजरेपासून दूर ठेवला नाही. चुकूनही कधी सुमितचा कॉल येईन आणि मी पक्ष्यासारखी पंख पसरून माझ्या हक्काच्या घरी उडून जाईल. परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करते आहे. तिने सुमितचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, सख्या रे, मी तुझ्या फक्त एका कॉलची वाट पाहत होती रे. का नाही केलास तू कॉल? आणि हा माझा नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेमळ हट्टहास होता. त्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं रे. मग आता सुमितही सहज झालेला होता तर तो बोलला, मग खरंच आली असतीस मिताली? मिताली उत्तरली, हो रे, नक्कीच. फक्त एकदा कॉल करून बघायचा होतास तू. तुझा कॉल येताच मी तशीच तत्काळ ज्या परिस्थितीत असती निघून आली असती तुझ्याजवळ. नंतर सुमित म्हणाला, मग चालायचे आपल्या घरी? मिताली उत्तरली, हो रे माझ्या सख्या, मला लवकर आपल्या घरी घेऊन चल. मला आता हा दुरावा असहनीय झाला आहे. मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते आपल्या घरच्या प्रवासाला निघाले. आपल्याला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा.